राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर राज ठाकरे यांची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। यावेळेस संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं। मुंबईतल्या दादर या ठिकाणी नुकताच साखरपुडा पार पडलेला आहे तेव्हाची ही दृश्य, पण ही दृश्य फार महत्त्वाची आहेत। राजकीय दृष्ट्या या दृश्याला फार महत्त्व आहे। आगामी सगळ्या निवडणुका पाहता, राजकीय बदललेली समीकरणं पाहता, प्रत्येक मध्यंतरीच्या काळामध्ये चौकात या संदर्भात फलक झळकवलेले होते। ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आलेली होती आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। याविषयी अधिक प्रतिक्रिया देण्याकरता मनसेचे संदीप देशपांडे जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुमच्यापर्यंत तर निश्चितच ही बातमी पोहोचली असेल, एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित दिसतायत। ठीक आहे, म्हणजे त्यात काय वावगं काय आहे, समजा फॅमिली फंक्शन असेल तर आपण सगळेच जण जातो फॅमिली म्हणून, त्यात काही वावगं नाही किंवा काही असं वावगं काहीच नाहीये। पण हे दृश्य महाराष्ट्राकरता फार आपण म्हणूया की जे प्रत्येकामध्ये अपेक्षा होती की ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं, त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही। ते फक्त आणि फक्त कौटुंबिक फंक्शन होतं, त्याच्यामध्ये ते आले असतील। याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची किंवा कुठलाही राजकीय अर्थ याच्यामध्ये निघेल असं अजिबात नाहीये। फक्त कौटुंबिक हा विषय आहे। या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सुद्धा या फोटोतून दिसतंय। नाही, काही चर्चा नसेल। आता एकमेकांच्या समोर आले तर आपण हाय हॅलो करतो, त्यावर चर्चेचा काय विषय आला। ही फक्त कौटुंबिक भेट होती किंवा कौटुंबिक फंक्शनला ते आले होते, त्यामुळे ते एकमेकांच्या समोर आले। पण ही सुरुवातच दिलासा देणारी आहे असं नाही का तुम्हाला वाटत? बदललेलं राजकारण अजिबात काही याच्यात अजिबात कोणीही कुठलाही राजकीय अर्थ काढू नये। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। हा कार्यक्रम कौटुंबिक होता। हा संवाद जर साधला गेला असेल तर तो कौटुंबिक आहे, यात कुठलाही राजकीय अर्थ काढू नका असं संदीप देशपांडे म्हणतात मनसेचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।